छत्रपती संभाजीनगरला गेल्यानंतर आम्ही जिथं उतरलो तिथं छान असं हनुमान मंदिर होतं, तिथं दर्शन वगैरे घेतलं. तोपर्यंत भाऊजी आले. त्यानंतर घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो, कारण रात्री बसलेलो म्हणजे आंघोळ वगैरे सर्व काही बाकी होतं. आंघोळ वगैरे केली आणि पिलूला नवीन ड्रेस जो की मी नेलेला होता तुम्हालाही दाखवलेला तो घातला आणि छान असं फोटोशूट केलं त्याचंही. आणि आमच्यासोबतही फोटो व्हिडिओ काही काढले, त्याच्यासोबत गप्पा वगैरे मारल्या. आणि पिलूला एक काहीतरी नवीनच वाटत होतं बाळ बघितल्यानंतर. आणि आद्विकचं तर तुम्हाला माहीत आहे, सध्या जर मी व्हिडिओ एडिटिंगला जर घेतला ना तर त्याचा असा आवाज चालू होतो. त्यानंतर थोड्याफार गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग पिल्लूचेही काही मी फोटोज वगैरे काढले, तुम्हाला इथे दाखवते. आणि पिल्लूलाही आंघोळ घातली, पण माझं लेकरू तर बाळाजवळून हलायलाच तयार नव्हतं. त्याला तिथंच बसायचं होतं आणि त्याला जेवण वगैरे काही करायचं नव्हतं. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि संध्याकाळी तिने मस्त डाळबट्टी बनवलेली होती, कारण तिकडे तर फेमस आहे आमच्या तिकडे, म्हणजे मराठवाड्यामध्ये तरी डाळबट्टी हा प्रकार फेमस आहे. मस्त जेवण केलं आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की